केवळ जनतेचं मत हे लोकसभेमध्ये किंवा निवडणुकीमध्ये विधानसभेच्या पालिकेच्या वेळेलाच व्यक्त करता येतं असं नाही, तर मधल्या काळामध्ये सुद्धा जनतेने मत व्यक्त करायला पाहिजे। आणि परत एकदा सांगतो की जर काही यंत्रणा वेळेमध्ये हल्ली असती तर हा उद्रेक झाला नसता। ज्यांना म्हणायचे की हे सगळं आंदोलन हे राजकारण्यांनी प्रेरित आहे, हे उत्स्फूर्त नव्हतं, मग उच्च न्यायालयाने याची स्वतःहून जी दखल घेतलेली आहे ती सुद्धा काय राजकारण्यांनी प्रेरित घेतलेली आहे का? काल उच्च न्यायालयाने आपल्या राज्य सरकारला थोबडवलेलं आहे, हे थोबडवणं सुद्धा हे राजकारण्यांनी प्रेरित झाले म्हणून उच्च न्यायालयाने केलंय का? जर उच्च न्यायालय स्वतःहून याची दखल घेत असेल आणि मी असं म्हणेन उत्स्फूर्तपणाने सरकारला विचारत असेल तर जनतेला सुद्धा तो अधिकार आहे। आणि जनतेचं न्यायालय हे वेगळं आहे। ज्या वेळेला सगळे रस्ते बंद होतात तेव्हा जनतेच्या न्यायालयाचा दरवाजा उघडतो आणि तो तसा आता दरवाजा थोडा हलायला लागलेला आहे, तो उघडून नये म्हणून या यंत्रणांनी आपापली जबाबदारी व्यवस्थितपणाने पार पाडली पाहिजे आणि ती पाडली जात नाही याची जाणीव करून देण्यासाठी उद्याचा हा बंद आहे। आणि परत एकदा सांगतो की उद्याचा बंद याचं यश अपयश हे राजकारणामध्ये मोजायचं कारण नाहीये। उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे, त्याच्यामुळे बंदचं यश अपयश हे संस्कृतीचं आणि विकृतीचं राहणार आहे। जे आपल्या राज्यातले सगळे सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक आहेत त्या सगळ्यांना मी सांगतोय की उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत सगळ्यांनी हा बंद कडकडीत पाळून आम्ही तुमच्या कारभारावरती आणि आमच्या एकूणच माता भगिनींच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करत आहोत हे सरकारला दाखवलं पाहिजे। बातम्या तर रोज येत आहेत। काल आपल्याला आपण भेटून गेल्यानंतर मला बदलापूरची लोक येऊन भेटून गेली आणि तिथली परिस्थिती आज देखील भयानक आहे। आज सुद्धा वृत्तपत्रात बातमी आली की लोकसत्तामध्ये, मी मुद्दामून नाव घेऊन सांगतो, नाही लोकसत्ता देणं, की तिथल्या शाळेच्या मुख्याध्यापिकांनी असा प्रश्न केलाय की या जखमा सायकल चालवल्याने झाल्या असतील। म्हणजे हे किती निर्दयीपणा करायचा, किती निर्डावलेपणा करायचा। त्याच्यानंतर पोलिसांना जबाबदारीचा विसर, हे बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या हाताळणीवर उच्च न्यायालयाचे ताशेरे आहेत। मी उच्च न्यायालयाला पण विनंती करतो की ही जी बाब आहे ही फक्त एका घटनेपुरती मर्यादित नाहीये, रोज घटना घडत आहेत। अगदी इकडे मी वाचून दाखवतो, 13 ऑगस्टला शाळेतील बदलापूरची घटना घडलेली आहे, दुष्कृत्य घडलेलं आहे। 15 ऑगस्टला पुण्याला झालेलं आहे, 20 ऑगस्टला अकोल्याला झालेलं आहे, 20 ऑगस्टला मुंबईला झालेलं आहे, 20 ऑगस्टला लातूरला झालेलं आहे, 21 ऑगस्टला नाशिकला झाले, 21 ऑगस्ट परत मुंबई, 21 ऑगस्ट पुणे, 22 ऑगस्ट कोल्हापूर आणि 22 ऑगस्टला नागपूर। हे मला सरकारला मुद्दामून हा आरसा म्हणा किंवा वस्तुस्थिती दाखवायची आहे की एवढं सगळं चालू असताना आपण अत्यंत निर्ढावलेपणाने लाडकी बहीण या योजनेच्या आम्ही विरोधात नाही, पण आपण बहिणीची किंमत केवळ पैशामध्ये करत असाल तर कृपा करून त्या बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका। बहिणीचं पहिलं रक्षण करा आणि त्याच्यानंतर मग बहिणीला सुद्धा वाटलं पाहिजे की आहे माझा भाऊ सुद्धा माझं रक्षण करताय। शेवटी महिलेला तिच्या रक्षणाखेरीज दुसरं काही महत्त्वाचं नसतं आणि ते रक्षण म्हणजे सुरक्षित बहीण हे फार महत्त्वाचं आहे। तर या सगळ्या घटना चाललेल्या आहेत, बाकीच्या घटना किती सांगायच्या, आणि या सगळ्या बातम्या आहेत त्या वाचून अक्षरशः संतापाचा कडेलोट होतोय।